श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर वावर जत्रा कुलाचार विधीसाठी नवदाम्पत्यांची मोठी गर्दी होत असून संसार सुखाचा होऊ दे म्हणून नववधू वरजोडीनं देवासमोर साकडं घालत मंदिर परिसरात नववधू वरांनी घेतलेल्या उखाणांचे स्वर घुमू लागले आहेत। वैशाख महिना सुरू झाल्यानं लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू आहे। लग्न झाल्यानंतर वावर जत्रा हा कुलाचार विधी करण्यासाठी ज्योतिबा मंदिरात आता नववधू वरांची गर्दी वाढू लागली आहे। पारंपरिक पद्धतीने पुजाऱ्यांकडून कुलाचार विधी केला जात आहे। वावर जत्रा हा कुलाचार विधी करताना देवाच्या साक्षीनं परत एकदा लग्नगाठ मारून जोडीनं पानसुपारीचा विडा श्रीफळ ठेवून देवाचा सुखी संसारासाठी आशीर्वाद घेतला जात आहे। देवाला संपूर्ण पोशाख लग्नाचा आहेर देऊन आपल्या कुलवधूची पारंपरिक पद्धतीनं उखाणा घेऊन परिचय करून दिला जात आहे। ओटीत आशीर्वादाचा नारळ घेऊन नवदाम्पत्य मंदिराच्या 5 प्रदक्षिणा घालताना दिसत आहे। यमाई देवीला खाना नारळांची ओटी नववधू अर्पण करीत आहे। यमाई देवीच्या मंदिरात पीठमीठ अर्पण करून आमचाही संसार पीठमीठानं सतत भरून राहू दे म्हणून देवीला साकडं घातलं जात आहे। यमाई देवी मंदिराच्या पाठीमागं खापरांची उतरंड लावून संसाराची सुरुवात येथूनच करताना दिसत आहे। वावर जत्रेत घेतलेल्या उखाणांचा आवाज मंदिर परिसरात घुमू लागलाय। मंगल कार्याची सुरुवात होते श्री गणेशाच्या पूजेपासून। पृथ्वीराज रावांचं नाव घ्यायला सुरुवात केली आजपासून। मोगऱ्याचा गजरा, गुलाबाचा हार, आयुष्मान रावांच्या रूपाने भेटला मला उत्तम जोडीदार। आमच्या जोडीला आशीर्वाद हवा सर्वांचा, गौरीसोबत संसार करतो सुखाचा। प्रथम दर्शन करताना ज्या वेळेला आपण नवीन जोडी घेऊन येतो तो पानाचा विडा आणि देवाला एक नवीन आहे असा केदारनाथाला अर्पण केला जातो। तर अर्पण करत असताना पानाचा विडा आणि नारळ हे देवाच्या चरणी ठेवून आशीर्वाद स्वरूपी तोच नारळ त्यांच्या ओठीत होतो नवरी मुलगीच्या। हा कुलाचार पद्धतीतील पहिला कुलाचार विधी या संसाररूपी ह्या जोडप्याकडून करून घेतला जातो आणि संसाराची सुरुवात सुखमय आणि आनंदात जाईल याची प्रार्थना करून केदारनाथाकडे आशीर्वाद मागितला जातो। अशा रीतीने हे सर्व येणारे नवीन जोडी जी आहे प्रथमतः परमेश्वराच्या साक्षीने गाठसुद्धा मारली जाते आणि नंतर उखाणं घेऊन ती गाठ सोडली जाते।